रामकृष्ण हरी. हाय. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही नक्की चाललोय कुठे. उद्या सकाळी भवानी पेठला जाणार आहोत आणि तिथून वारी चालू करणार आहोत. तर रीना येत नव्हती, मी तिला फोर्स केलंय. चालते का? दिस वॉज ऑल माय प्लॅन. साधारण 30 किलोमीटर चालायचंय. वाटत तर नाही चालेल. आणि आता आम्ही चाललोय पंढरपूरच्या वारीमध्ये पायी वारी करायला. सो आम्ही आमचा पूर्ण एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वारीचा पुरेपूर आनंद लुटणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहोत. हा, आणि आम्ही जमेल तेवढं, शक्य तेवढं वारी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला दाखवण्यासाठी सुद्धा, आणि फॉर आवर मेमरीज ॲज वेल. म्हणजे जेव्हा आम्हाला माहीत नाही नेक्स्ट इयर आम्हाला जायला मिळेल नाही मिळेल, पण आमच्याकडे त्या मेमरीज असाव्यात त्यासाठी सुद्धा, आणि तुम्हाला सुद्धा वारीचा एक्सपिरियन्स करवण्यासाठी आम्ही शक्य तेवढी वारी कॅप्चर करणार आहोत. तर मंडळी, रामकृष्ण हरी. काल रात्री जवळपास अडीचच्या दरम्यान आम्ही हॉटेलला चेक इन केलं. खूप लेट झालेलं, आम्हाला दोघांना झोपसुद्धा आलेली, त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ शूट नाही केला आणि आम्ही झोपलो डायरेक्टली गेल्या. आणि आत्ता सकाळी आम्ही रेडी होऊन वारीच्या लोकेशनला चाललो आहे. गुगल मॅपवर टाकलं वारी कुठे आहे, लोकेशन समजलं. कॅबसुद्धा बुक केली, बट कॅब ड्रायव्हर यायला रेडी नाही. ही वाज लाईक की खूप ट्रॅफिक असेल, आपण तिथे स्टक होऊ. सो आम्ही आमच्या हॉटेलच्या इथून तिकडून चालत आलो आहे आणि आता इथे एका सर्कलच्या इथे वी थिंक की आम्हाला एखादी रिक्षा किंवा काही लोकल ट्रान्सपोर्ट मिळेल जे आम्हाला वारीच्या लोकेशनला सोडेल. दो प्रतिकित चेकिंग ऑन रॅपिडो अँड ओला की आम्हाला कॅब मिळते का, बट आय डाऊट, कारण की हा खूपच रुरल एरिया आहे. पूर्ण गाव एरिया आहे आणि इकडून पालखी जाणार आहे, पण आम्हाला इथे पालखी यायच्या थोडं आधी पालखीला अटेंड करायचं आहे. सो आम्ही एका मेन सर्कलच्या इथे जातो आहे. लेट्स सी. फायनली आम्हाला एक रिक्षा मिळाली आहे जी आम्हाला पालखी जिथे आहे आत्ता तिथे आम्हाला सोडायला रेडी आहे. असं म्हणतात ना, जर मनात इच्छा असेल तर नक्कीच कोणता ना कोणता मार्ग तुमच्यासाठी निघतो. आणि तसं आम्हाला एक रिक्षा मिळाली आहे आणि आम्ही आता या रिक्षाने पालखी जिथून चालती आहे पंढरपूरला जायला तिथे आम्ही जाणार आहोत. रामकृष्ण हरी मंडळी, मी रीना आणि स्वागत तुमचं आमच्या एक्सप्लोर महाराष्ट्राच्या सिरीजमध्ये. महाराष्ट्रात हजारो वर्षापासून एक परंपरा चालत आली आहे की लाखो भक्त पायी पंढरपूरची वारी करतात. देहू आणि आळंदीवरून वारी चालते आणि भक्त पंढरपूरला जातात विठ्ठलाच्या भेटीसाठी, त्याच्या दर्शनासाठी. तर हीच आपली महाराष्ट्राची परंपरा बघायला एक्सप्लोर महाराष्ट्राच्या सिरीजमध्ये आज मी आणि कॅमेरामॅन प्रतीक आलो आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहोत की पंढरपूरची वारी म्हणजे नक्की असते काय आणि इथे काय काय गोष्टी होतात. तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत एक्सपिरियन्स करा पंढरपूरची वारी 2026. महाराष्ट्रात एक असा प्रवास आहे जिथे लोक पर्यटनासाठी नाही तर श्रद्धेसाठी चालतात, जिथे लाखो अनोळखी लोक एकाच नावाने जोडले जातात. आज आपण अनुभवणार आहोत महाराष्ट्राची सर्वात मोठी सांस्कृतिक परंपरा, पंढरपूरची वारी. वारी म्हणजे काय? तर वारी म्हणजे फक्त यात्रा नाही, वारी म्हणजे विश्वास आहे, वारी म्हणजे सेवा आहे, वारी हे समानतेची शिकवण आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वारी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. वारीमध्ये अनेक पालख्या सहभागी होतात, पण सर्वात प्रसिद्ध 2 पालख्या म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आळंदी, संत तुकाराम महाराज पालखी देहू. या दोन्ही पालख्या आळंदी आणि देहूवरून प्रस्थान करतात
आणि वेगवेगळ्या मार्गाने प्रवास करतात आणि शेवटी पंढरपूरमध्ये भेटतात. हा संपूर्ण प्रवास जवळपास 21 दिवसांचा असतो. आता तुम्हाला जर वारी करायची असेल तर वारीमध्ये कसं सहभागी होऊ शकता, तर त्यासाठी 2 पर्याय आहेत. पहिला, एखाद्या दिंडीमध्ये नाव नोंदवून सहभागी व्हा. यामुळे राहणं, जेवण, सामानाची व्यवस्था आणि शिस्तबद्ध प्रवास सोपा होतो. दुसरा पर्याय, स्वतः स्वतंत्रपणे चालणे. खूप लोक असंही करतात. तुम्ही एका दिवसासाठी, 2 दिवसांसाठी किंवा पूर्ण वारीसाठीही सहभागी होऊ शकता. काय मग बायको, कसं आहे आईस्क्रीम? एक नंबर. कोणता फ्लेवर आहे ते तरी सांग. पुरणपोळी फ्लेवर आणि इट्स लाईक ती थंड फ्रीजमधली गार पुरणपोळी खाते असं फील होतं. इट्स टू यम. ब्रँडचं नाव पण सांग, कोणता आईस्क्रीम आहे ते सांग. ब्रँडचं नाव आहे किगा आईस्क्रीम आणि द स्टोरी बिहाइंड दिस इज, एकदा आम्ही बाईकवरनं गावी जात होतो तेव्हा तिने मला प्रॉमिस केलं होतं की ही विल टेक मी इन दिस फ्रँचायझी ऑफ किगा आईस्क्रीम अँड ह्यांचा पुरणपोळी फ्लेवर आणि मोदक फ्लेवर खूप फेमस आहे. त्यावेळेला आम्हाला डोंट नो वाय आम्हाला ऑन द वे ते दुकानच भेटलं नाही आणि आज रँडमली वारीला आम्हाला शॉप भेटला आहे आणि आज ही पुरणपोळीने मोदक आईस्क्रीम खायची माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. थँक्स. वारीमध्ये रोज वेगवेगळ्या गावात मुक्काम असतो. शाळा, मंदिरं, मैदाने, समाज मंदिरं अशा ठिकाणी वारकरी मुक्काम करतात. अनेक गावकरी स्वतःहून जागा उपलब्ध करून देतात. हीच तर महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे. काय जर वारीला तुम्ही 1-2 दिवस जरी येत असाल तर अगदी तुमचा 0 रुपये खर्च होणार आहे. कारण पिण्याच्या पाण्यापासून ते खाण्यापर्यंत सगळी सोय आहे इथे. हा बघा आमचा भुक्कड, जे पालखीत भेटेल ते खातो. आम्ही याआधी वारीबद्दल खूप ऐकलं होतं, पण स्वतः अनुभव घेतल्यावर एक गोष्ट जाणवली. इथे लोक चालत नाहीत, त्यांना श्रद्धा चालवत असते. इतक्या उन्हात, इतक्या पावसात, तरीही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान. हा अनुभव आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने घ्यायलाच हवा. मंडळी, वारीला खूप मजा येते आणि हा सीन तुम्ही बघू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही कधी वारी अनुभवली आहे का, आणि एक्सप्लोर महाराष्ट्राच्या सिरीजमध्ये पुढे कोणतं ठिकाण पाहायला आवडेल ते सुद्धा नक्की सांगा. तोपर्यंत ज्ञानोबा, माऊली, तुकाराम, जय हरी विठ्ठल.